येत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती. तर समाज कल्याण विभागामध्ये जी काही गृहपाल महिला आणि पुरुष विभागासाठी किंवा पदांसाठी भरती निघालेली आहे, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी अर्ज वगैरे केला असेल तर आपण सिरीज वगैरे चालू केलेली आहे. रेग्युलर आपण भाग वगैरे अपलोड करत आहोत. आजचा हा जो भाग आहे तो 3ऱ्या क्रमांकाचा असणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हा भाग पाहून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि सर्वांसाठी एक महत्त्वाची म्हणजे काय, आपल्याकडे 100 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आहेत. ज्यांना हव्या असतील त्या ठिकाणी जाऊन बाय करून घ्या. जवळपास त्या ठिकाणी तुमची 70 ते 80% तयारी होईल असे प्रश्न आमच्या टीमने प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या प्रश्नांचा सराव किंवा त्या प्रश्नांचा जर अभ्यास केलात तर तुमचा 50 ते 60% सिलेबस कवर होईल असा प्रयत्न आमच्या टीमने केलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा, खाली माझा नंबर आहे. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल, पदभरती संदर्भात असो किंवा कशाही संदर्भात, अवश्य कमेंट करा. मी तुम्हाला सगळी माहिती किंवा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. पहा, भारतातील पहिलं वसतिगृह कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलं? तर लक्षात असू द्या, भारतातलं पहिलं वसतिगृह जे आहे ते सोलापूरमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे जवळपास 1925मध्ये. आणि हे जे वसतिगृह आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सुरू केलेलं वसतिगृह आहे. लक्षात असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर यांनी सुरू केलेलं हे पहिलं वसतिगृह आहे, जे की अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांना शिक्षणाची संधी वगैरे व्हावी म्हणून त्यांनी या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं हे पहिलं वसतिगृह सोलापूर जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 1925मध्ये सुरू करण्यात आलं, जे की भारतातलं पहिलं वसतिगृह होतं. लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्रात कोणता काळ हा मराठी साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो? तर यादव घराण्याला किंवा यादव काळाला या ठिकाणी मराठी साहित्याचा सुवर्णकाळ मानतात. आणि लक्षात असू द्या, भारताचा सुवर्णकाळ, तर भारताचा सुवर्णकाळ कोणता आहे? तर गुप्तकाळ हा आहे. आणि सातवाहनचा हा जो आहे तो आपल्या महाराष्ट्रावर सर्वप्रथम राज्य करणारं प्रथम राजघराणं आहे. बरं, प्रथम राजघराणे हेही लक्षात असू द्या. नॉर्मल इतिहास आहे, सोपा आहे, फक्त कॉन्सन्ट्रेट होऊन एकत्र वही पेन घेऊन बसा आणि लिहून घ्या. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला किंवा सुरुवात वगैरे कोणी केली? तर लक्षात असू द्या, लॉर्ड मेकॅले याने जे आहे ते या इंग्रजी शिक्षणाचा पाया किंवा सुरुवात वगैरे केलेली आहे. आत्ता लक्षात असू द्या, हे जे बेंटिक आहेत यांनी काय केलं, हा जो लॉर्ड जेव्हा होता त्याने काय केलं, इंग्रजी शिक्षणाचा एक कायदा काढला, पारित केला. शिक्षणाचा कायदा हा त्याने काय केला 1835मध्ये आणला वगैरे, आणि तो लागू वगैरे करण्याचा याचाच म्हणजे याच्याशी रिलेटेड वगैरे हा कायदा आहे. आणि डलहौसी हा रेल्वेचा जनक वगैरे आहे. आणि त्यानंतर हे कॅनिंग वगैरे आपण पुढे पाहूयात सगळी माहिती. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणता भाग हा निजामांच्या संस्थानांचा भाग होता? तर मराठवाडा हा जो भाग आहे तो निजामांच्या संस्थानामध्ये किंवा हैदराबादच्या संस्थानामध्ये भाग वगैरे होता. हा नंतर रिलीज वगैरे कधी झाला? तर हा 17 सप्टेंबर हा रिलीज करण्यात आलेला आहे 1956 वगैरे. आणि त्याला जे आहे ते 1 नोव्हेंबर 1956मध्ये आपलं महाराष्ट्र अगोदर स्थापित नव्हतं, ते मुंबई राज्यामध्ये म्हणजे मुंबई राज्य म्हणून होतं. तर त्या मुंबई राज्यामध्ये याला समाविष्ट करण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर कधी 1 मे 1960ला आपला महाराष्ट्रामध्ये याला विलीन करण्यात आलं किंवा सामावून घेण्यात आलं. आणि हा जो 17 सप्टेंबर दिवस आहे तो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून दरवर्षी आपण महाराष्ट्रात साजरा करत असतो. लक्षात असू द्या आणि लिहून घ्या. त्यानंतर खालीलपैकी दिवस आणि रात्र समान कोणत्या दिवशी असते? तर खालीलपैकी दिवस आणि रात्र आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा हे 21 मार्चला दिवस आणि रात्र समान असते. आणि अजून एक दिवस असतो बरं सेम, म्हणजे 22 किंवा 23 सप्टेंबरला. तर तुम्ही कन्फ्यूजमध्येच असाल. हे 2 ऑप्शन्स आहेत, हे 22 आणि 23 सप्टेंबर किंवा 21 मार्च या 2 दिवशी, या 3 दिवशी दिवस आणि रात्र वगैरे समान असते.
सर्वात मोठी रात्र लक्षात असू द्या, सर्वात मोठी रात्र वगैरे जर विचार केला तर सर्वात मोठी रात्र कोणत्या दिवशी असते? 22 डिसेंबरला. आणि सर्वात मोठा दिवस कधी असतो? 21 जूनला. आणि हा जो 21 जून आहे तो काय योगा डे म्हणून साजरा केला जातो, लक्षात असू द्या, हेही लिहून घ्या. हे सगळी अतिरिक्त माहिती सांगण्याचं कारण काय? छोट्या प्रश्नांमध्ये तुम्ही अतिशय चांगली दर्जेदार तयारी व्हावी. आता खालीलपैकी मराठी साहित्यासाठी पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालं? आत्ता लक्षात असू द्या, हे कोणाला मिळालं? तर वि स खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर यांना मिळालेलं आहे जवळपास 1974 लक्षात असू द्या. आणि अजून जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी साहित्यिकांना जवळपास 4 साहित्यिक आहेत ज्यांना काय मिळालं? ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची नावं लक्षात असू द्या. विष्णू वामन शिरवाडकर किंवा विवा शिरवाडकर ज्यांना आपण म्हणतो, हे लिहून घ्या. आणि त्यांच्यानंतर विदा करंदीकर यांना लिहून घ्या. त्यासोबत हे तिसरे म्हणजे हे पहिलं त्यांना मिळालं, त्यानंतर विदा करंदीकर आणि शेवट हे जे नेमाडे आहेत भालचंद्र नेमाडे यांना कोसला या कादंबरीसाठी मिळाला, मराठी कादंबरी आहे. तर हे सगळे नावं लक्षात असू द्या. विवा शिरवाडकर यांचा जो काही जन्मदिवस आहे कधी? 27 फेब्रुवारीला, जो की मराठी राजभाषा दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण साजरा करत असतो. आणि मराठी संदर्भात अजून एक लक्षात असू द्या, सर्वप्रथम मराठी वृत्तपत्र वगैरे दर्पण जे की कोणी सुरू केलं? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आणि ते कधी सुरू झालं? 6 जानेवारीला. आणि 6 जानेवारी हा जो दिवस आहे तो दर्पण दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर हे लिहून घ्या. म्हणजे काय, ओव्हरऑल मराठीची तुम्हाला माहिती असावी. जी के संदर्भात हा जी केचा झाला पाठ. त्यानंतर खूप सारी माहिती आहे जे की आपण पुढे येणाऱ्या भागांमध्ये कव्हर करूया, काळजी नका करू. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत जे काही गरजा महाराष्ट्र माझा आहे ते कोणी लिहिलं? आता लिहिलं म्हटलेलं आहे तर राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. संगीत वगैरे त्याला कोणी दिलं? तर श्रीनिवास सबळे यांनी दिलं. आणि त्याचं गायन वगैरे कोणी केलं? तर शाहीर सबळे यांनी त्याचं गायन वगैरे केलेलं आहे. त्यामुळे लिहून घ्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. आता पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा किंवा उंच वगैरे धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटकमध्ये एक कुंचिकुल नावाचा एक धबधबा आहे जो की आपल्या भारतातील सर्वात मोठा धबधबा या ठिकाणी मानला जातो किंवा आहे. तर लक्षात असू द्या. आणि काही डाऊट असतील कोणत्याही प्रश्नांबाबत अवश्य कमेंटद्वारे मला कळू शकता. सगळ्यांना रिप्लाय मी करेन. 1857च्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट कोण होता? तर 1857च्या उठावाच्या वेळी हा मुघल सम्राट बहादूर शाह दुसऱ्या क्रमांकाचा हा जो आहे तो मुघल सम्राट होता. आणि मुघल साम्राज्याचा हा शेवटचा सम्राट आहे बरं, हेही लिहून घ्या. आणि दुसरं म्हणजे काय, याचा हा मुलगा होता, अकबर शहाचा हा मुलगा होता हा. आणि हा पिता वगैरे यांचं रिलेशन असं होतं. आणि मुघल साम्राज्याची स्थापना वगैरे कोणी केली? 1526 बाबर यांनी जे आहे ते या मुघल साम्राज्याची स्थापना वगैरे नवी दिल्ली इथं केलेली आहे. त्यांची खूप साऱ्या राजधान्या आहेत, त्याबद्दल माहिती काढून घ्या. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडत आहे, जो की पदावर असताना निधन पावलेले पहिले राष्ट्रपती कोण? याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. आणि नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि भाग कसा वाटला, लर्निंग कशी वाटली, त्यातून काहीतरी फायदा झाला आहे का, नक्की अभिप्राय कळवा. आणि ज्यांना ज्यांना क्वेश्चन पेपर हवे असतील त्यांनी माझ्याकडून त्या मिळवून घ्या. बाकी भेटूयात पुढच्या भागामध्ये. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.